परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन करतो। भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय संरक्षक आदरणीय मीराताई आंबेडकर, तिचे चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर, राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होत असलेले आमचे जिल्हा सरचिटणीस श्रीमान सुशील कुमार तिवाडे, तसेच या संस्थेचे जळगाव जिल्हा पर्यटन प्रमुख आयुष्मान वसंत लोखंडे गुरुजी, आजचे प्रवचनकार माणिकजी लोखंडे, या जळगाव जिल्ह्याचे आमच्या ताई सचिव छायाताई सुरवाडे, या तालुक्याच्या महिला अध्यक्षा मनीषाताई लोखंडे, तसेच या जामनेर तालुक्याच्या कोषाध्यक्ष महिला कोषाध्यक्षा श्रीमान मनीषाताई लोखंडे, वाघताई, तसेच परमेश्वर जंजाळे, मुकुंदजी सोमवंशी ज्यांनी आज या कार्यक्रमाचं प्रस्ताव केले, यांनी त्रिसरपंच केले असे आमचे मगरे गुरुजी, रतनजी तायडे गुरुजी, मेढे गुरुजी, ज्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करत आहे असे आमचे संध्यान गुरुजी, तसेच या गावातील बौद्ध उपासक आणि उपासिका त्यांना सत्यम जय भीम। आज आपण या प्रवचन मालिकेमध्ये आषाढ ते अश्विन पौर्णिमेपर्यंत आज वर्षावासाचा कार्यक्रम आहे। त्या कार्यक्रमामध्ये आपण आवर्जून उपस्थिती दिली, त्यामध्ये महिलांना अधिक धन्यवाद देतो। आणि आजच्या प्रवचनकारांनी आपल्याला खूप धर्म समजून सांगितलेला आहे, फक्त अष्टगाथाच सांगितले की आज विश्वगुरु कसे आहेत भगवान बुद्ध, याबद्दल त्यांनी आपल्याला त्यांच्या प्रवचनामध्ये खूप समजून सांगितलेलं आहे। एक एक विषय म्हणजे हा डोक्या पलीकडे जाता त्यांनी तुम्हाला समजेल अशाच भाषेत सांगितलेलं आहे। त्यांनी जे जे मांडलं ते खूपच कौतुकास्पद आहे। आपणही याचा लाभ जरूर घ्यावा। तुम्हाला काही अडीअडचणी असतील तर आमच्या कानावर जरूर टाकाया। तुमच्या जवळच गोष्टी राहतात हिवाळेवरची या भारतीय बौद्ध महासभा याचं जे फलित आहे, आज तुम्ही काही वर्षांनी माणिकजी लोखंडेंना पाहिलं असेल, कारण ते इथलेच राहणार आहे प्रॉपर, त्यामुळे तुम्ही पाहिलंच असेल। त्या जुने पाहिलेल्या आजच्या पाहिलेल्या परिस्थितीत तुम्हाला परिस्थिती आली असेल हे मी मानतो। तसेच भारतीय बौद्ध महासभा या माध्यमातून आपले 24 कार्यक्रम राबवते। या 24 कार्यक्रमामध्ये महिला शिबिर असेल, समता शिबिर असेल, विपश्यना शिबिर असेल, 24 प्रकारचे शिबिर चालवते। आपण या गोत्रीमध्ये अशा कार्यक्रमाचं आयोजन करावं, या पहिले सुशील कुमारजी इथे तयार झाले, अजूनही असे सुशील कुमार तयार व्हावेत अशी अपेक्षा बाळगतो। आणि या पुढचे कार्यक्रम तुम्हाला आमंत्रित करतो। पहिलं आपलं या कार्यक्रमाचं समापन आहे, तुम्ही आवर्जून हजेरी लावा, कारण तुम्ही तिथे जर आला तर या कार्यक्रमाची शोभा अजून वाढते। कारण आपण आजचा 11वा पुष्प संपन्न होत आहे आणि 11 पुष्पानंतर जेवढ्या गावात आपण शिबिरं घेतलेली त्या गावची जी मंडळी आहे तिथे उपस्थित राहणे फार आवश्यक आहे, कारण तिथे आपल्या समापनाचा कार्यक्रम आहे। आजच्या कार्यक्रमासाठी आज जो विषय जो दिला होता गुरुजींनी हा फार महत्त्वाचा आहे। याच्यासाठी काय होतं, जशी एखादी स्त्री बाळाला जन्म देते, त्या बाळाला जन्म देत असताना काय होतं की जसं बाळ जन्माला येतं, बाळ जन्माला येत असताना काय होतं की तो बाळ पोटात असताना काय होतं की त्याला त्यामध्ये ऑक्सिजन, त्याचं जेवण, त्याचं खावण सगळं त्याला तिथे मिळत असतं आणि तो तिथेच पडून असतो मनुष्य। हा 9 महिने त्याच्या आईच्या गर्भात असतो, तेव्हा त्याचा पाय कुकडे जाईल, त्याचा हात कुकडे जाईल, त्याला काही कल्पना नसते। पण जसा तो आईच्या उदरातून बाहेर येतो तेव्हा त्याच्या गरजा, जसं नाळ खांडला जातो तसे त्याच्या गरजा सुरू होतात। त्याच्या गरजा सुरू झाल्याबरोबर त्याला रडायला सुरुवात होते, म्हणजे तो आपासून तो मागायला सुरुवात करतो, कारण त्याला आईच्या पोटात सगळं मिळतं पण बाहेर आल्यावर त्याला ऑक्सिजन मिळत नाही, म्हणून तो रडायला सुरुवात करतो। आमचा रडत असताना मग या गुरुजींनी जे आज सांगितलं याची तृष्णा आहे की त्याला पाहिजे आहे सगळं,
त्याला दूध पाहिजे, त्याला पाणी पाहिजे, त्याला आई पाहिजे आणि पुढे चालून मग त्याच्या गरजा अजूनच वाढत चालतात. तर भगवान बुद्ध त्याच्या काळामध्ये जे होत्या या प्रथा गुरुजींनी त्याच्या तुम्हाला मांडल्या तुमच्या समोर त्या अगदी योग्य पद्धतीने मांडलेल्या आहे. म्हणून तिथे जे तुम्ही 9 महिने आईच्या पोटात गर्भात राहिला तेव्हा तुम्ही हातपाय हालायला जागा नव्हती. पण आता इथे जर आपण 1 तास बसलो, तिकडे हात हलवतो, तिकडे पाय हलवतो, तिकडे मांडीला मुंगे येतात, तिकडे पाठ दुखते, ह्याच्या होतो. तर ह्या आपल्या गरजा आहेत, या गरजा बाहेर आल्यावर लागतात. हे काय होतं याच्यामध्ये आपल्या गरजा खूपच वाढल्या. मग मला गाडी पाहिजे, मला घोडी पाहिजे, मला घर पाहिजे, मला जा पाहिजे, ह्या तृष्णा आहेत. ह्या ज्या गुरुजींनी आजच्या प्रवचनामध्ये तुम्हाला सांगितले या तृष्णा आहेत. या तृष्णा या गरजा पूर्ण करण्यासाठी आपण एक पूर्ण झाली की दुसरी पूर्ण झाली की तिसरी, असा आपला क्रम चालू असतो. आणि या क्रमामधून दुःख निर्माण होतं आणि आता दुःखाचा मग परिवर्तन याच्यामध्ये होतो, आपल्याला दुःखामध्ये होतो. आणि मग हे दुःख आपल्याकडून सोचवलं जात नाही. दुःख काय? फक्त भोगाच्या वस्तू, फक्त भोग वस्तू. माझ्या घरात टी व्ही पाहिजे, मला गाडी पाहिजे, समोरच्याकडे म्हणून पाहिजे, नाही तर नको. पण समोरच्याकडे जर असलं तर पाहिजे. मी माझ्या माता भगिनींना विनंती करतो की जसं माता रमाईने आपल्या बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्याही गोष्टीची मागणी न करता, कुठल्याही गोष्टीचा हेवा न करता, कुण्या भाऊची न करता असे राहिले, तसे आपण गुरुजींना सांगितलेलं आहे की त्यांच्या गाण्याच्या प्रवचनातून सांगितले की आपल्याला जी अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा आपल्या मनातून काढून टाकायची. तुम्हाला जर कुठे काही अडत असेल, काही सांगत असेल, एखादा देव तुमच्या घरात भक्त बसलेला असेल, तुम्ही आम्हाला सांगा, त्याचं आम्ही त्याला घेऊन जाऊ, आम्ही त्याला कसं काढावं ते आम्ही पाहू. तुम्ही त्याचं पाप घेऊ नये, आम्ही करू दे पाप काय असेल. तुम्हाला इजा होणार नाही, आम्ही ग्वाही देतो, आम्हाला काही तरी चालेल. म्हणजे आता उदाहरण मी तुम्हाला सांगतो, आमच्या सुनबाईचं लग्न झालं 2005 मध्ये. 2005 मध्ये लग्न झालं. आमची सुनबाई थोडशा वेगळीच्यातून आली. जसे आली तर तसं जून महिन्यात लग्न झालं आणि ऑगस्ट महिन्यामध्ये लग्न झालं. हे आलं हरितालिका, मला हरितालिका धरायची. आता इकडे तर काही चालत नाही आम्हाला. तिला मी म्हटलं बाई काय हरितालिका कशासाठी? लंबी उमर झाली पाहिजे, आयुष्यात आली पाहिजे. ठीक आहे, आता हा माझा मुलगा आहे, याला उद्या काही झालं तरी मला चालेल, तू उपास नको धरू. हा माझा मुलगा आहे, तू माझी सून आहे, याला काही झालं तरी चालेल, तू नको काही करू, तू उपासच नको धरू, काय होईल ते आम्ही पाहून घेऊ. आणि तेव्हापासून आमच्या सुनबाईने कधी हरितालिका. आणि याच्यात अजून पुढे जाऊन आमचे नातू असा आहे, खोटं सांगायचं नाही, पण त्यांच्या घरामध्ये जे अजून काही असेल, आमच्या नातवाने काय केलं की सगळे न्यूज गटारीतच टाकले आणि शोकांतिका आम्ही त्याच्यावर सांगितला बघ. असं म्हणजे खरी जे आहे ते सांगतो, खोटं काहीच नाही. म्हणजे त्याच्यामध्ये संस्कार असे. आता मुलगी आमच्या घरी आले, म्हणजे आता कालचं उदाहरण सांगतो. आमचे नातू एक छोटा 2च वर्षाचा आहे, तर गाडी पुसत असताना मागे बाबासाहेबांची सही आहे. आता एखाद्या चित्राचं पाया पडणं वेगळी गोष्ट आहे, पण बाबासाहेबांची सही त्याला काय समजतं काय? त्याच्या पाया पडतो. हे संस्कार पाहिजे. तर हे संस्कार कुठे निर्माण होतील? जेव्हा तुम्ही आपण या कार्यक्रमात येणार, आपलं बाळ येणार, वडील येणार, त्याची आई येणार, त्याच्यातून हे संस्कार मिळतील. असे मिळणार नाही. आज तुमच्या घरी रोज आम्ही प्रत्येक दिवशी सांगायला येणार आहे. तरी सर्वांना विनंती आहे की आज गुरुजींनी सांगितलं आणि तुम्ही जे आम्हाला ऐकलं तास दीड तास, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद गुरुजी.